वांग्याचं भरीत करण्यासाठी लागणारं साहित्य: वांगी, तेल, जिरे, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची, 1 कांदा, 1 टोमॅटो, हळद, काळा मसाला, तिखट, चवीनुसार गूळ, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर। वांग्याला अशा पद्धतीने चीर देत त्यावर तेल लावायचं आणि सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता वांग अशा पद्धतीने साल काढत गर मोकळा करायचा। आता जिऱ्याच्या फोडणीत लसूण, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, हळद, तिखट एकत्र परतून घेत यात गूळ, चवीप्रमाणे मीठ, वांग आणि कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण शिजवून घ्यायचं। झालं आपलं चमचमीत वांग्याचं भरीत तयार। इथे घेतलेलं आहे भरताचं वांग। सगळ्यात आधी सुरी घ्यायची आणि याला ना असे सरे देऊन घ्यायचे। शक्यतो 4 सरे देऊन घ्यायचे। हे का गरजेचं आहे सांगते। सरे दिले की आतपर्यंत असं चेक करायचं की वांग कुठे किडलेलं नाहीये, त्यामध्ये काही आळी नाहीये। सो हे असं आतपर्यंत छान चेक करून घ्यायचं। हे चेक करून झालं की यामध्ये अगदी थेंबर तेल घ्यायचं आणि हे तेल छान असं चोळून घ्यायचं वांग्यावर। हे तेल चोळणं गरजेचं आहे। यामुळे काय होतं ना, वांग आपलं भाजून झालं की त्याचं जे टरफल आहे, साल आहे, ते अगदी सोप्या पद्धतीने निघून येतं। चला तर मग आता हे भाजून घेऊया। आणि हे वांग भाजताना आहे ना, गॅसवर सगळ्या बाजूने छान असं एकसारखं भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकाल एक बाजू 2-2, 3-3 मिनिट ठेवायची आणि ती पलटत सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं। आणि इथे हे भाजलेलं वांग छान थंड झालेलं आहे। आता याचं हे साल आहे हे आपण काढून घेऊया। टरफल काढून झालेलं आहे भाजलेल्या वांग्याचं। आता काय करायचं, एक फोर्क घ्यायचा किंवा सुरी घ्यायची आणि हे छान असं मॅश करून घ्यायचं। आता खानदेशामध्ये जे वांग करतात ना, ते त्यांच्याकडे लाकडी बडगी असते, त्यामध्ये हे ठेचून घेतात। आणि हे छान असं मॅश करून घेतले। आता घालूयात फोडणी। आता भरीत बनवूयात। कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे। यामध्ये सगळ्यात आधी जाईल जिरं। जिरं छान फुलेपर्यंत वाट बघायची। जिरं मस्त असं खळखळून फुललं की यामध्ये घालूयात लसूण। लसणाचा ठेचा आहे, 2 ते 3 लसूण पाकळ्या आणि थोडीशी हिरवी मिरची। तो हे फक्त हलकसं परतून घेऊया। याची चव छान उतरते भरतामध्ये। आणि आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा। आणि सोनेरी रंगावर कांदा छान परतून घेऊया। सो इथे कांदा व्यवस्थित असा सोनेरी रंगावर परतून घेतला की यामध्ये घालूयात थोडंसं बारीक चिरलेला टोमॅटो। आणि कांदा टोमॅटो आता मस्त असं एकजीव होईपर्यंत परतून घेऊया। कांदा टोमॅटो मस्त असे एकजीव झाले की यामध्ये घालूयात मसाले। हळद, काळा मसाला चमचाभर, लाल तिखट मिक्स करायचं आणि मिनिटभर हे मसाले परतून घेऊया। तर मसाला छान एकजीव झाला की यामध्ये घालते मी अगदी थोडासा गूळ। गूळ घालणं ऑप्शनल आहे, पण वांग जसं की सगळ्यांना माहिती असेल पचायला वातूड असतं आणि गूळ घातला की वांग्यातला वातूडपणा कमी होतो, म्हणून मग इथे मी गूळ घालते। चवीपुरतं मीठ आणि आता यामध्ये घालूया हे वांग जे आपण भाजून, कोथिंबीर पण घालूया आणि हे फक्त आपण मिक्स करूया आणि 2-3 मिनिटं शिजवून घेऊया। आणि आता हे भरीत आपलं छानपैकी शिजवून तयार आहे। गॅस बंद करते। हे तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता। मला तर आहे ना मऊ गुरगुट्या भात जो असतो ना, त्यामध्ये हे भरीत टाकून खायला प्रचंड आवडतं। डाळ वगैरे काही नाही, चपाती, पोळी, फुलका कशासोबतही हे खायला मस्त लागतं।